दिवाळी, गणेशोत्सव आणि इतरही सणांच्या दरम्यान अस्ताव्यस्त स्थितीत विद्रूप अवस्थेत आढळणाऱ्या शेकडो देवी देवतांच्या मूर्ती, प्रतिमा आणि निर्माल्य संकलित करून शनिवार आणि आज रविवार रोजी छत्री तलाव इथं अगदी श्रद्धापूर्वक धरती मातेला अर्पण करण्यात आलं। सामाजिक कार्यकर्ते आणि महापालिकेच्या माध्यमातून हा कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला। स्वच्छता आणि पर्यावरणाचा विचार करून मनपा प्रशासक तथा आयुक्त देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनात गेले काही महिने मूर्ती संकलित करण्याची मोहीम पार पडली। रस्त्याच्या कडेला, विहिरीवर, सुरक्षा भिंतींवर, मोकळ्या मैदानात, नाल्यांच्या काठावर आदी ठिकाणी अस्ताव्यस्त फुटलेल्या मूर्त्या आढळल्या। त्यांची विटंबना होत असल्यामुळे MH27 ATSC ग्रुप या सामाजिक संघटनेचे सदस्य, राजकीय पदाधिकारी आणि मनपा प्रशासनाकडून या मूर्तींचं संकलन करण्यात आलं। नागरिकांनाही आवाहन करण्यात आलं होतं। त्यानंतर संकलित झालेल्या मूर्ती मनपाच्या 5ही झोन कार्यालयात जमा करण्यात आल्या। त्यानंतर सर्व मूर्तींची विल्हेवाट लावण्यात आली। आणि सर्व भारतीयांना माझं विनंती आहे, ज्या भक्तिभावानं, ज्या श्रद्धेनं आपण आपल्या घरामध्ये देवाची मूर्ती आणतो, अतिशय चांगल्या पद्धतीनं पैसे खर्च करून आणतो, 10 दिवस ठेवतो, काही दिवस ठेवतो, पूजापाठ करतो, परंतु नंतर त्या मूर्तीला जे विसर्जन करायला पाहिजे किंवा विल्हेवाट लावायला पाहिजे ते आपण योग्य रीतीनं लावत नाही। म्हणून ज्या मूर्तीची आपण अतिशय भक्तिभावनेनं पूजा करतो तिची विटंबना होते। पण आता जमा झालेल्या मूर्त्या आम्ही या ठिकाणी विसर्जित करत आहे। यापासून अमरावतीकर जनतेनं बोध घ्यावा की प्रदूषण होऊ नये, मूर्तीची विटंबना होऊ नये, आणि म्हणून हा उपक्रम आपण घेतला। या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करा।